नमस्कार मित्रांनो, गाडी खाली झालेली आहे आपली. बघू शकता आपण रनिंगवर आहे सध्या. आपल्याला ऑर्डर भेटली आहे भिवंडी प्लस दमन. आपल्याला जायचं इस्नापूरला भरायला. तर बघू शकता मित्रांनो, मगाशी गाडी खाली झाली. पुन्हा एक मुंबईची ऑर्डर आली ती पण सोडून दिली, कारण मी सांगितलं होतं मला जायचं तर वापी भरायची गाडी. तर आपल्याला भरपूर काम आहेत वापीमध्ये, आणि तिथून पुन्हा आपला कुरिअरचा माल चालू झालाय, त्याच्यामुळे आपल्याला गाडी वापीला भरायची होती. त्याच्यामुळे ते आता आपण भिवंडी प्लस वापी भरत आहोत. सध्या रनिंगवर आहोत, तुम्ही बघू शकता. आता आपण आउटर रिंग रोड चढणार आहोत आणि 3 नंबरला उतरणार आहोत. उतरल्याच्या नंतर आपल्याला इस्नापूरला हॅडकोच्या गोडाऊनला गाडी लोडिंगला घेऊन जायची. तर चला मित्रांनो, हॅडकोच्या गोडाऊनला गेले तर एक व्हिडिओ बनवूयात. तर राम राम मंडळी, आता आलो हॅडकोच्या गोडाऊनला गाडी भरायला. तो इथं पोचलो, तोंड बिन धुतलं, जरा थंडगार पाण्याने तोंड धुतलं, जरा चांगलं वाटलं. बघू शकता मित्रांनो, गाडी लावली भरायला. बघू शकता मित्रांनो, पाशा मैलाराम इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये हे गोडाऊन आहे हॅडकोचं. तर आता इथून आपण गाडी लोड करणार आहोत, जाणार आहोत दमन. भिवंडी प्लस दमन आहे. तर पहिला आपण भिवंडी जाऊन डिलिव्हरी द्यायची, त्याच्यानंतर दमनला द्यायची, मग पुन्हा दमनला आपली टायमिंग डिलिव्हरी भरायची. तर चला मित्रांनो, तो गाडी मित्रांनो फायनली गाडी बिडी आपली भरलेली आहे. काटा केला, 6 टन 280 किलो वजन आलेलं आहे. आता बघू शकता, हे पाशा मैलाराममधून बाहेर निघण्यासाठी ट्रॅफिक किती आहे बघू शकता. काय इथं नसतं तसं, सगळं TS पासिंग स्वतःला लय शाणा समजतं बघताय. तर मित्रांनो चला, आता आपल्याला जायचं आहे. आता आपण सरळ रामभाऊच्या धाब्यावर जाऊन थांबणार आहोत आणि तिथं सकाळी आंघोळ वगैरे सगळं करून मग निघणार आहोत. मग चला मित्रांनो, भेटूया नंतर.